जय हिंद मित्रांनो, नमस्कार. वनरक्षक भरतीबद्दल एक अपडेट आहे. बघा, फॉरेस्ट भरती झाली होती नागपूर विभागाअंतर्गत 2023ला. यामध्ये 275 उमेदवारांना आतापर्यंत नोकरी देण्यात आलेली आहे. तर काही उमेदवार हे निवडसूचीत नाव असूनसुद्धा गैरहजर आहेत. तर अशा उमेदवारांना एक संधी देण्यात आलेली आहे व काही उमेदवारांनी राजीनामा दिला आहे नोकरीमधून. तर याच्यातील काही लोकांना प्रतीक्षा यादीमधून समाविष्ट करण्यात आलेला आहे. तर बघा, 9 डिसेंबरपर्यंत 20 उमेदवाराची ही वेटिंग आहे मित्रांनो. 9 डिसेंबरपर्यंत तुम्हाला कागदपत्र पडताळणी व मेडिकलकरिता हजर राहायचे आहे नागपूर वनविभाग मुख्यालयाला, सिव्हिल लाईन. तर बघा, यामध्ये 4 महिला आहेत आणि 16 पुरुष आहेत. तर यामध्ये तुम्ही यादीमध्ये नाव बघू शकता. जर तुम्ही किंवा कोणी तुमचे मित्र असेल तर त्यांना नक्की कळवा. तर त्यांची वेटिंग लिस्ट क्लिअर झालेली आहे व जे गैरहजर उमेदवार आहेत यांना एक संधी देण्यात आलेली आहे. तर नागपूर मुख्यालय सिव्हिल लाईन इथे जाऊन आपले कागदपत्र पडताळणी व मेडिकल प्रक्रिया पूर्ण करून घ्या. एक संधी देण्यात आलेली आहे शेवटची. तर खूप चांगली नोकरी आहे मित्रांनो. ग्रुप सी अंतर्गत येथे फॉरेस्टची भरती आहे ही आणि आगामी काळात लवकरच फॉरेस्ट भरती होऊ शकते. याबद्दल काही लोक पाठपुरावा करत आहेत. त्याच्यामुळे निश्चित पॉझिटिव्ह राहा. काही ना काही अपडेट येईल. नुकतंच आता सरकार स्थापन झालेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात निवेदनं देखील सुद्धा गेलेली आहेत फॉरेस्ट भरतीबद्दल आणि वनसेवक भरतीबद्दल पण सध्या हालचाली सुरू आहेत. त्याबद्दल पण आता माहिती येणार आहे आपल्यापर्यंत आणि येणाऱ्या हिवाळी अधिवेशनमध्ये सुद्धा याबद्दल आपण थोडा पाठपुरावा करू की फॉरेस्टची भरती लवकरात लवकर झाली पाहिजे. कारण बरेच उमेदवार हे वाट बघत आहे, कारण की काहीच्या वयोमर्यादेचा इश्यू आहे. तर चला मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि चॅनल आपलं सबस्क्राईब करून घ्या. जे पण अपडेट असली पोलीस भरती, होमगार्ड, वनरक्षक, MSF किंवा इतर सरळ सेवा एक्झाम, तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल मित्रांनो. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय